मित्रांनो, आर्याने मारली निखिल आंबोलीला झापड आणि दुसरी गोष्ट म्हणजे जान्हवीने केलेले कॅप्टन्सीच्या दावेदारीतून आपल्या अरबाजला बाहेर. हा, आता अरबाज कॅप्टन बिप्टन नाही होऊ शकणार, कारण एवढा उडत होता अरबाज आणि निक्की, एवढे उडत होते दोघे जण. त्यांना असं वाटलं की आता आम्ही खूप गेम जिंकतोय. पण निक्कीने जेव्हा सांगितलं होतं अरबाजला की बाबा जान्हवीला कॅप्टन्सी मधून बाहेर काढ, आणि दुसऱ्याच राऊंडला जेव्हा त्यांनी तिला बाहेर काढलं होतं, त्यामुळे जान्हवीला राग आला होता. जान्हवीला असं वाटलं तू स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम खेळत नाही अरबाज, तू तिचं ऐकून मला बाहेर काढतोयस. त्याच्यामुळे जान्हवीने असा विचार केला की नाही, आता काहीतरी बदला घ्यावा लागेल. आणि जेव्हा बिग बॉसने जो टास्क दिला की बाबा जादूही त्या वहीमध्ये तुम्हाला जाऊन नाव लिहायचंय, पण त्याच्या अगोदर एक असा गेम होता की ते काहीतरी मनी वगैरे आहेत ते घ्यायचे, आणि जो पहिला हातात घेईल मनी त्याला ते मध्ये जायची संधी होती. वेलकम, नमस्कार, सुस्वागत मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट. आता संधी अशी भेटल्यानंतर मग जान्हवीने संधीचा फायदा घेतला आणि नंतर असं दिसलं की फक्त अरबाज, वैभव आणि निक्की हे तिघेच जण आहेत आणि बाकी सगळे बी टीम कडून होते. मग आता त्या बी टीमनी हा फायदा उचलला की बाबा जान्हवीने पहिला मनी घेतल्यानंतर अरबाजला वाटलं की माझं नाव घेऊ नये, ती आता कोणाला तरी दुसऱ्या नॉमिनेट करेल. पण मध्ये गेल्यानंतर तिने अरबाज पटेलला मी कॅप्टन्सी मधून बाहेर काढते असं लिहिलं, आणि त्याच्यानंतर बी टीमचा एकच मस्त कल्ला ऐकायला मिळाला. जली ना, तेरी भी जली ना. कारण बी टीमला असं वाटलं होतं की यार जान्हवी आपल्याकडून खेळते ना, जान्हवीला कारण नाव घेतल्यानंतर ना अरबाजने, त्याच्यानंतर जान्हवीला खूप राग आला होता. त्यानंतर आता खूप चांगलं खेळतीये जान्हवीचं. मला असं वाटतं की जान्हवीने आता गेम खूप चांगला खेळायला लागलीये, घरच्यांची सगळ्यांची मनं वगैरे जिंकतीये. बाहेर पण खूप महाराष्ट्रातले जेवढ्या लोकांनी शिव्या दिल्या तेवढे लोक आता तिच्या गेमला ऍक्सेप्ट करतायत आणि चांगलं खेळायला लागलीये. आर्यासोबत मागे कुठेतरी वाद झाली होती, पण आता ती कुठेतरी फ्रेंडशिप मध्ये त्या दोघींचं होतंय निवारण वगैरे सगळ्या गोष्टींचं. पण दुसऱ्या गोष्टीमध्ये आता असं कळलेलं की ते तिसऱ्या चौथ्या राऊंड मध्ये त्या मनी वगैरे घ्यायचे होते. आर्या आणि निखिल आंबोली या दोघांचे जरा भांडणं झाले, कारण आर्याने तर दरवाजा वगैरे लावण्याच्या चक्करमध्ये ना तिथे कुठेतरी हात उचलला गेला आणि निखिलला झापड लागली. पण एपिसोड मध्ये कुठेतरी नाही दाखवलंय तेवढं, पण प्रोमो मध्ये तसं दिसलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, आता निखिल आंबोली एवढी रडतीये, एवढी भडकतीये की नाही आता त्याला बाहेर काढा वगैरे वगैरे. आणि दुसऱ्या प्रोमो मध्ये असं दिसले की बिग बॉसने आर्याला काहीतरी शिक्षा सुनावली. आता नेमकं काय शिक्षा आहे, काय सुनावली हे आपल्याला काय माहित नाही. पण आता एवढे सगळे टास्क झाले कॅप्टन्सीचे वगैरे, आता संग्राम चौगुले पण कुठेतरी ताकद वगैरे न लावता काहीतरी डोक्याने गेम खेळत आहेत. पण एवढा काही गेम या कालच्या टास्क मध्ये त्यांचा दिसला नाही. ते शांततेत खेळत होते किंवा मी माझ्या टीम मधल्या मेंबरला सांभाळतोय, कोणालाही काही धक्का नाही लागला पाहिजे असं वाटलं होतं. आणि त्याच्यामध्ये सूरजचं असं झालं की यार तुम्ही पॅडी दादांना शिवी दिली, त्यामुळे अरबाजचा वैभवचा आणि सूरजचं कुठेतरी ठिणगी वाजत होती. आणि दुसऱ्या राऊंडला जेव्हा आपल्या वैभवला मनी भेटला, वैभव मध्ये गेला आणि त्याने सूरजचं नाव कॅप्टन्सी मधून बाहेर काढलं. आता उरले आहेत फक्त धनंजय पवार. सूरज तर बाहेर गेला, तर धनंजय पवार आणि आपला वैभव चव्हाण दोघेच जण उरलेले आहेत, आणि तिसरे वर्षाताई आहेत. तर तिघांमधनं आता घराचा नवीन कॅप्टन कोण बनतं आपल्याला काय माहित नाहीये, पण आजच्या गेम मध्ये आपल्याला कळेल ते नेमकं कोण कॅप्टन बनतं. कदाचित हे या तिसऱ्या राऊंड मध्ये वर्षाताईंचं नाव काढतील आणि वैभव चव्हाण किंवा आपले डीपी पवार ह्या दोघांपैकी एक जण घराचा नवीन कॅप्टन बनेल. पण आता एवढं सगळं जे हप्ताभर ज्या महाभारत झालेलं आहे, निक्की आणि अरबाज या दोघांची शाळा म्हणजे भाऊ घेणार म्हणजे घेणार भाऊंच्या धक्क्यावर, मला तरी एवढंच वाटतं. आणि काय त्या फालतू गेम चालू आहे दोघांचा यार, म्हणजे की तुम्ही चांगल्या पद्धतीने खेळा ना, चांगलं वाटेल, पण तुम्ही म्हणतात हे अनफेअर, देखो अभी पब्लिक देख रही है अनफेअर क्या कोण खेळ रहा है वगैरे, तिघे इकडे आणि 9 जण तिकडे वगैरे. अरे भाई, पण तिघे इकडे तुम्ही का आहे, तुमच्या गेममुळे आहात ना तुम्ही. जर तुम्ही चांगलं खेळले असते, स्ट्रॅटेजी चांगली वापरली असती, तर तुम्ही ते नाही, तुम्ही कदाचित सगळे सोबतच असले असते. कदाचित तुमची बी टीम सारखी स्ट्रॉंग म्हणजे जास्त पब्लिक वगैरे तुमच्या टीम मध्ये असती. पण तुम्ही तुमच्या स्पर्धकांना हे करत नाहीयेत. आता निक्की जे सांगते तेच घडतोय घरात. निक्की म्हणते जान्हवीला बाहेर काढ, अरबाज तेच करतोय. निक्की म्हणते अरबाज हे कर, अरबाज हे करतोय. निक्की म्हणते हे कर, अरबाज ते. अरे तुझा गेम आहे की नाही का, त्या निक्कीचा काही तू असिस्टंट आहेस का? भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया? आणि वैभव पण तेच करतोय, अरबाज 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 अरबाज. अरे तू काय सेकंड निक्की म्हणतोयस का? सेकंड अरबाज म्हणत होते ठीक आहे, पण आता सेकंड निक्की म्हणतोयस का तू? का त्याची गर्लफ्रेंड आहे काय? इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. अरे तुला काय गरज आहे वैभव, तू चांगला खेळ ना, तू इंडिव्हिज्युअल खेळ. संग्राम चौगुलेंनी सांगितलं, भाऊंनी सांगितलं होतं तुला, रितेश भाऊंनी, किंवा इंडिव्हिज्युअल खेळ वगैरे मस्त. पण नाही, याला काय डोकंच नाही, हा व्यवस्थित खेळतच नाही. आता एवढं सगळं चालू महाभारत असताना मला तरी असं वाटतंय ना की
कॅप्टन जो होईल त्याच्यानंतर ना ही बी टीम सगळं काम त्यांचं ऐकतील, पण ए टीम वाले काम नाही ऐकणार. निकी नाही ऐकणार, अरबाज नाही ऐकणार. मी इथून लिहून देतो, हे दोघं जण त्या स्ट्रॅटेजीनुसारच आलेले आहेत. पण अंकिताने सांगितलं होतं की बाबा यांच्या दोघांमधला जर कोण झाला असता तर मी नसतं ऐकलं काम, असं तिने कालच्या एपिसोडमध्ये म्हटलेलं. पण बघू आता नेमकं कोण कोणाचं काम ऐकतं, कोण कॅप्टन होतं आणि रितेश भाऊ त्यांच्या धक्क्यावर नेमके कोणाकोणाला धक्के देतात ते मला तर बघायला खूप आवडेल. कारण आता एक हप्ताभर निक्की आणि अरबाज या दोघांनी खूप भयंकर बेकार थैमान घरामध्ये घातलेला होता, जे की आणि त्यांचंच पुन्हा म्हणणं येतं की नाही आम्ही तर फेअर खेळतोय, अनफेअर बघा, देखो जनता देख रही है. निक्की तर म्हणती मेरी पब्लिक मेरे को बचाएगी, माझी पब्लिक मला वाचवणार, जनता बघती. अरे ग बाई, जेव्हा तू असं वाईट खेळत होती तेव्हा पण जनताने पाहिलंय, आणि तू आता चांगलं खेळत, म्हणजे चांगलं नाहीच खेळतय तू, तरी तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने असं वाटतं की नाही मी चांगलं खेळतीये, पब्लिक बघतीये. तुम्हें शर्म है कुछ शर्म आया है? जेव्हा पॅडी दादांनी आणि आपल्या अंकितांनी त्या हिऱ्यावरती हात ठेवले होते की नाही आपल्या हिरा पकडू द्यायचं नाही, अगं बाई निक्की तुझ्या म्हणजे त्या दोघांच्या जागी, पॅडी दादा आणि अंकिताच्या जागी तू आणि अरबाज दोघ जण असले असते, किंवा गोटा पुढारी जरी असला असता, दोघांनी असंच केलं असतं. त्यामुळे तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी जर हे लोक वापरतायत ना तर तुम्हाला वाईट वाटते. म्हणजे बघा, जर तुम्ही तशीच स्ट्रॅटेजी वापरली असते तर बी टीमला पण वाईट वाटलंच असतं ना. मग बी टीम आता जर तसं वागतीये तर तुम्हाला का वाईट वाटावं, मला हे म्हणायचं. क्या बात है सर, क्या बात है सर. जसं आहे तसं खेळा आणि जा. म्हणजे आता घराच्या बाहेर लवकरच निक्की निघेल असं तरी मला वाटते, पण नाही निघणार. टीआरपी ना, कारण ती हिंदी बिग बॉस मधून आली आहे आणि त्याच्यानंतर तिची फॅन फॉलोईंग वगैरे असं म्हणतात, तर टॉप मध्ये जाऊन तिला बहुतेक आपटतील, मला तर हेच वाटते. पण सूरज चव्हाण घराचा विनर होईल असं तरी मला वाटतंय. त्याला भरपूर वोट करा आणि तुमचं वोट कोणाला आहे ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, अशाच वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी आणि क्रिस्पी कंटेंट आपल्या बिग बॉसच्या एपिसोड्स मधले मी तुमच्यासोबत घेऊन येतोच आहे, तुम्हाला ऐकवतोच आहे. तर प्लीज तुम्ही बिग बॉस बघत असाल तर ही रिव्ह्यूज वगैरे बघा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला तुमचा फेवरेट प्लेअर कोण आहे आणि तुम्ही कोणाला घरामध्ये लंबी का घोडा म्हणून बघताय, किंवा कोण तुम्हाला घरामध्ये नको आहे, किंवा कोणाची चुगली वगैरे असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ही पीपीची दुनिया जरी माझी असली तरी हे चॅनल आपले. धन्यवाद.